नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट आणि एज्युकेशनल विषय सांगणार आहे मी. तो म्हणजे आपल्या पर्सनल फायनान्सशी संबंधित आहे. आज आपण म्युच्युअल फंड्सबद्दल चर्चा करणार आहोत. म्युच्युअल फंड्स काय असतात, त्यात कसे गुंतवणूक केली जाते आणि या संदर्भात आपली काय बेसिक माहिती असायला पाहिजे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो. प्रत्येक महिन्याला आपण आपल्या सॅलरीमधून मिळालेल्या पैशातनं काही भाग आपण आपल्या सेव्हिंग्समध्ये ठेवतो. कदाचित तुम्ही त्याचा उपयोग इमर्जन्सीसाठी किंवा घर घेण्यासाठी किंवा गाडी घेण्यासाठी करत असाल, पण सेव्हिंग्स ठेवण्याचे काय काय मार्ग असू शकतात याबद्दल आपण चर्चा करूया. सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवून देता. पण हे खूपच म्हणजे घाणेरडा पर्याय असू शकतो मित्रांनो. पण बँकेत ठेवलेले पैसे महागाईमुळे कमी होतात. महागाई दर वाढत असल्यामुळे तुमच्या पैशांची किंमत दरवर्षी कमी होत असते. उदाहरणार्थ, इन्फ्लेशन दर म्हणजे महागाईचा दर हा 5% असला तर तुमचे जितके पैसे सेव्ह केले ते दरवर्षी 5%ने कमी होत असतात. त्यामुळे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार करू शकता. तर आपल्या भारतामध्ये काही प्रसिद्ध गुंतवणूक पर्याय आहेत. त्यामध्ये पहिलं आहे सेव्हिंग्स अकाउंट, दुसरं आहे फिक्स्ड डिपॉझिट, तिसरं आहे गोल्ड ज्वेलरी आणि चौथं आहे रिअल इस्टेट प्रॉपर्टी आणि पाचवं आहे स्टॉक मार्केट. तर पहिलं आपण सेव्हिंग्स अकाउंटबद्दल बोलूया. कमी रिस्क असते त्याच्यामध्ये. दुसरं फिक्स्ड डिपॉझिटमध्ये मध्यम रिस्क असते आणि गोल्ड ज्वेलरीमध्ये एकदम मध्यम रिस्क असते आणि रिअल प्रॉपर्टीज आणि रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये मध्यम ते उच्च रिस्क दोन्ही प्रकारचे रिस्क असतात आणि स्टॉक मार्केटमध्ये हाय रिस्क असते, उच्च रिस्क असते. तर मित्रांनो, हे प्रत्येक गुंतवणूक पर्यायामध्ये याचे आता सांगितलेत. त्यामध्ये प्रमुख 3 घटक असतात. आता पहिलं आहे रिटर्न्स, दुसरं आहे रिस्क आणि तिसरं आहे टाईम. तर पहिल्या रिटर्नमध्ये किती नफा मिळू शकतो, दुसरं रिस्कमध्ये गुंतवणूक करताना किती धोका आहे आणि टाईम म्हणजे किती काळ तुम्ही गुंतवणूक करायची आहे. हे घटक आहेत 3. जर तुम्हाला जास्त रिटर्न हवा असेल तर तुम्ही जास्त रिस्क घेणे हे गरजेचे आहे किंवा लॉंग टर्म गुंतवणूक करायची असेल तरी त्या प्रकारे तुम्हाला रिटर्न भेटतील. तर सेव्हिंग्स अकाउंट म्हणजे पहिला आपण विचार करूया, चर्चा करूया सेव्हिंग्स अकाउंटबद्दल. तर या प्रकारात तुम्हाला जास्त रिटर्न नाही मिळू शकत, पण रिस्कची खूप कमी आहे. यामध्ये रिस्क नाही आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची इथे रिस्क नसते. पण दुसरं आहे फिक्स्ड डिपॉझिट. यामध्येही तुम्हाला बऱ्यापैकी अधिक रिटर्न मिळू शकतो, पण एक निश्चित कालावधीसाठी तुम्ही इथनं पैसे काढू शकत नाही. ओके. तर आता तिसरं आहे गोल्ड आणि ज्वेलरी. गोल्डमध्ये तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने मस्तपैकी छानपैकी रिटर्न मिळू शकतो, पण त्याच्या किमतीमध्ये हे चढ उतार होऊ शकतात. तुम्ही बघितलंच असेल की ज्वेलरी गोल्डची किंमत वाढते कमी होते, अशा प्रकारचे चढ उतार होऊ शकतात. आणि चौथं आहे रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये. घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यामध्ये तुम्हाला मोठी गुंतवणूक करावी लागते. म्हणजे तुमच्याकडे मित्रांनो मोठी गुंतवणुकीसाठी चांगलेच पैसे असणं, अमाऊंट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये, एखाद्या घरामध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये थोडा रिस्क असतो, पण कारण की त्याचे पण प्राईस जे असतात चढ उतार होत असतात, पण तुम्हाला चांगलेच रिटर्न याच्यामधनं पण मिळू शकतात. तर आता पाचवं आहे मित्रांनो स्टॉक मार्केट. हा एकदम ट्रेंडिंग आहे स्टॉक मार्केट. पण हा एक उच्च रिस्क, हाय रिस्क असलेला पर्याय आहे. पण योग्य सल्ला घेऊनच तुम्हाला याच्यातनं मोठा नफा होऊ शकतो. ज्याच्याकडनं स्टॉक मार्केटमधनं नॉलेज आहे, तुम्ही त्याच्याकडनं योग्य सल्ला घेऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक करून भरपूर मोठा नफा याच्यामधनं मिळू शकता. तर यामध्ये हाय रिस्क असते हे लक्षात घ्या. तर आता म्हणजे प्रत्येक प्रकारात एक विशिष्ट रिस्क आणि रिटर्न आहेच. तर हे तुम्ही समजून घ्या आता. तर आता म्युच्युअल फंड्सवरती येऊया परत. म्युच्युअल फंड्स हे वेगळं आणि विशेष प्रकारचं गुंतवणूक पर्याय आहे. यामध्ये तुमचे पैसे एकत्र केले जातात आणि त्या विविध प्रकारच्या इस्टेटमध्ये गुंतवले जातात. म्युच्युअल फंड्समध्ये एक असेच मॅनेजमेंट कंपनी असते. त्यांच्या पैशांचा वापर विविध ठिकाणी गुंतवते. त्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजे स्टॉक्स, बॉन्ड्स, गोल्ड, रिअल इस्टेट इत्यादी इत्यादी अशांमध्ये असेट मॅनेजमेंट कंपनी असते ती जे गुंतवते तुमचे पैसे. तर त्यातले कमिशन ती काय ठेवते, साधारण 1 ते 2% ही कमिशन ठेवते आणि बाकीचा जो रिटर्न आहे तो तुम्हाला परतावा करते. तर अशा प्रकारे ही रचना असते. तर म्युच्युअल फंड जे मुख्य 2 फायदे आहेत ते बघूया आपण. म्युच्युअल फंडचा सर्वात पहिला डायव्हर्सिफिकेशन म्हणजे याच्यामध्ये अनेक प्रकारच्या इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते, ज्यामुळे तुम्हाला एक ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
आणि दुसरं म्हणजे न्याय आणि व्यावसायिक व्यवस्थापन. म्हणजे म्युच्युअल फंड एक व्यावसायिक फंड मॅनेजर सुद्धा चालवते, जो तुमच्या पैशांचा योग्य वापर करतो. म्हणजे जिथे पैसे तुम्ही गुंतवता ती असेट मॅनेजमेंट कंपनी जी असते ती तुमचे पैसे योग्य त्या कंपनीमध्ये गुंतवते. तर तुम्हाला तिकडे काही काम करायची गरज नाही. तुम्ही तुमचं डोकं चालवायचं काही गरज नाही. तुम्ही पैसे गुंतवले की ती मॅनेजमेंट असते ती विविध आपल्या हिसाबाने आपल्या टेक्नॉलॉजीप्रमाणे ती पैसे गुंतवते. हा एक ॲडव्हान्टेज आहे. पण एक त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की मित्रांनो, आपले पैसे ती निर्णय घेते, दुसरे कोणतरी मॅनेजमेंट निर्णय घेते. आपण विचार करू शकत नाही आपल्या पैशांचा की आपण कुठे पैसे गुंतवले पाहिजे. हे म्युच्युअल फंड मॅनेजमेंट कंपनी ठरवते की कुठे गुंतवायचे आहे ते. तर असो, आता आपण पुढे बघूया म्युच्युअल फंडचे प्रकार काय आहेत ते. म्युच्युअल फंडचे प्रकार काय आहेत मित्रांनो बघा. सर्वात पहिलं इक्विटी फंड, दुसरं डेट फंड आणि तिसरं हायब्रिड फंड. आता इक्विटी फंड्समध्ये हे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. या फंड्समध्ये रिस्क जास्त असते, पण रिटर्न जो असतो तो त्याच्याप्रमाणे जास्त पण असतो. आता डेट फंड बघूया आपण. यामध्ये बॉन्ड्स किंवा सर्टिफिकेट सारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केली जाते. या ठिकाणी रिस्क कमी असते. तर मित्रांनो, आता तिसरं हायब्रिड फंड बघूया आपण. या शब्दावरून तुम्हाला समजलं असेल की या फंडामध्ये इक्विटी आणि डेट फंड याचे मिश्रण असते. म्हणजे जिथे खरेदी करताना इक्विटी फंडचा पण नियम लागू होतो आणि डेटचा पण नियम लागू होतो. तर आता इथे सर्वात पहिलं इथे बघूया पुढे इक्विटी फंडचे उपप्रकार. इक्विटी फंडचे सर्वात पहिलं लार्ज कॅप इक्विटी फंड, सेकंड आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड, आणि तिसरं आहे सेक्टर फंड्स आणि चौथं आहे इंडेक्स फंड्स. तर आपण सर्वात पहिली बघूया लार्ज फंड्स इक्विटी फंड्स. तर येथे मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते, रिस्क कमी असते. आणि दुसरं म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड. यामध्ये मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते, रिस्क जास्त असते. तर तिसरं आहे सेक्टर फंड्स. इथे विशिष्ट क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते. उदाहरणार्थ टेक्नॉलॉजी किंवा हेल्थकेअर अशा ठिकाणी तुमची गुंतवणूक केली जाते. चौथा आहे बघा इंडेक्स फंड. या फंडामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी सारख्या प्रमुख इंडेक्सच्या आधारावरती गुंतवणूक केली जाते. आता आपण पुढे बघूया मित्रांनो डेट फंड. यामध्ये सरकारच्या बॉन्ड्स, डिबेंचर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इत्यादींमध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये रिस्क कमी असते पण रिटर्न पण कमी असतो. तर तिसरं आहे मित्रांनो हायब्रिड फंड. या फंड्समध्ये इक्विटी आणि डेब्ट यांचे मिश्रण असते. तुम्हाला या प्रकारात काही प्रमाणात सुरक्षितता आणि काही प्रमाणात वाढलेले रिटर्न्स मिळू शकतात. तर आता मित्रांनो, हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्युच्युअल फंडचे डायव्हर्सिफिकेशन तुमच्या रिस्कला कमी करते. म्हणजे याचा अर्थ तुमचे पैसे अनेक ठिकाणी ठेवले जातात की तुम्हाला एका ठिकाणावरून नुकसान झाल्यास दुसऱ्या ठिकाणावरून तुमचा प्रॉफिट होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. तर याच कारणामुळे म्युच्युअल फंड्स हे इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा जास्त सुरक्षित असते. तर मित्रांनो, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला म्युच्युअल फंडच्या ज्ञानात काहीतरी नवीन भर घालेल. तुम्हाला त्यावर तुमचा रिसर्च तुम्ही करू शकता आणि योग्य तो तुम्ही निर्णय घेऊ शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडची सर्वात मोठी ॲडव्हान्टेज आहे म्हणजे तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही SIP द्वारे म्हणजे छोटे छोटे SIP करून छोटे छोटे पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणारे हे फंड मॅनेजर तुमच्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करते. त्यामुळे तुम्हाला ती काही चिंता करण्याची गरज नाही आहे. मात्र एक डिसॲडव्हान्टेज मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे. तुमचे पैसे हे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या नियंत्रणात देता. म्हणजे ती मॅनेजमेंट असते, ती एक्सपर्ट मॅनेजमेंट असते. ते उत्तम प्रकारे पैसे गुंतवतात आणि रिटर्न देतात. अशा पण हा तुमचा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ तुमच्या म्युच्युअल फंडच्या महत्त्वाची माहिती मी दिलेली आहे. तुम्हाला समजले असेल आय होप. अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.